नमस्कार मित्रांनो. आज एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे. ज्या चालक मालक लोकांकडे किंवा कोणाकडेही जर 4 व्हीलर व्हेकल असेल किंवा कोणत्याही प्रकारची व्हेकल असेल आणि त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स घेतला असेल, लाईक कॉम्प्रेहेन्सिव्ह घेतला असेल, थर्ड पार्टी घेतला असेल, सो तुम्हाला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की थर्ड पार्टी इन्शुरन्स हा कंपल्सरी असतो आणि त्याचे फायदे तुम्हाला नक्की काय होतात की तुमच्या गाडीमुळं जर कोणाचं काहीही नुकसान झालं त्याला आपण थर्ड पार्टी असं म्हणतो, तर त्याचा जो काही खर्च होतो, लायबिलिटी असते, त्याची पूर्णतः पेमेंट ही आपली इन्शुरन्स कंपनी करते. सो त्याचं तुम्हाला कोणतंही पेमेंट तुम्हाला करायची गरज नाहीये. आता रिसेंटली मागच्या वीकमध्ये एक घटना अशी घडली की आपले कस्टमर होते, ते पुण्यावरनं सोलापूर जात असताना की त्यांच्याकडे ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये एका लेडीजला बऱ्यापैकी मार लागला ॲक्सिडेंटमुळं आणि त्यांना हॉस्पिटलाइज ॲडमिट करायची गरज पडली आणि त्यांची थोडी ब्रेन सर्जरी पण झाली. त्याच्यामध्ये त्यांना नियर अबाउट 6,20,000च्या आसपास त्यांना काहीतरी खर्च गेला. सो तो पूर्णतः ब्लेम त्यांच्या स्वतःवरती आला, गाडीवरती. मेनली ती गाडीचा ड्रायव्हर चालत होता आणि मग त्यामध्ये कस्टमर मला फोन केला की सर अशी घटना घडलेली आहे आणि ते हॉस्पिटलचं बिल एवढं आलेलं आहे. त्यांना मी त्या क्षणी इमिजिएटली सजेस्ट केलं की तुम्ही त्याला कोणत्याही प्रकार तुम्हाला पॅनिक व्हायची गरज नाहीये आणि तुमचे हे जे काय एक्सपेंडिचर आहे किंवा हा जो काही खर्च झालेला आहे याची पूर्णतः भरपाई तुम्हाला आपली इन्शुरन्स कंपनी देऊन टाकेल. त्याच्यामध्ये इन्शुरन्स हा कस्टमरने आपल्याकडनं थर्ड पार्टी घेतला होता आणि रिलायन्सचा इन्शुरन्स होता ॲक्च्युअली त्यामध्ये. सो त्यांना मी म्हटलं की ती समोरची पार्टी आहे त्यांच्याशी बोला किंवा माझ्याशी त्यांचं बोलणं करून द्या. त्यांचा जो काही खर्च झाला असेल आपण त्यांना काढून देऊ. त्याच्यामध्ये रितसर जी काही प्रोसिजर आहे ती तुम्हाला करावीच लागते ॲक्च्युअली, ज्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा FIR करावं लागते कारण की FIR हा कंपल्सरी आहे थर्ड पार्टी क्लेममध्ये. आणि मग अकॉर्डिंगली जे काय आपले टर्म अँड कंडिशन्स आहे, पण मेनली याच्यामध्ये जास्त काही रूल्स रेग्युलेशन लागत नाही थर्ड पार्टी क्लेममध्ये. म्हणजे आपले डॉक्युमेंट्स आपण म्हणतो की माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला असेल तर मला माझ्या गाडीचे सगळे डॉक्युमेंट क्लिअरच पाहिजे नसतात वगैरे वगैरे. सो थर्ड पार्टीमध्ये एवढे काय डीपमध्ये तुम्हाला टर्म अँड कंडिशन असतात कारण की थर्ड पार्टी क्लेम हा मोस्टली कोर्टातून सेटल होतो. सो त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही बर्डन घ्यायची गरज नाहीये आणि तुम्हाला जी काही रितसर प्रोसिजर आहे ती तुम्हाला करायची आहे. यात तुम्हाला कुठेही काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटला का, असा काही इन्शुरन्स घडला तर तुम्ही GB इन्शुरन्सला कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही तुम्हाला हेल्प आउट करू. आणि एक लक्षात घ्या, चालक मालक लोकांसाठी याला कोणतीही फीज कोणतेही चार्जेस लागणार नाही. ज्यांच्याकडे येलो प्लेट गाडी आहे त्यांच्यासाठी ही सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची हेल्प लागली थर्ड पार्टी क्लेमसाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. एक जस्ट इन्फॉर्मेशन मला शेअर करून द्यायची की पूर्ण भारताचा जर आपण स्टडी केला की थर्ड पार्टी क्लेममध्ये सगळ्यात जास्त क्लेम करणारं राज्य कोणतं किंवा झोन कोणता, सो त्याच्यामध्ये तुम्ही जर साऊथ झोन बघितला त्यामध्ये मोस्टली लोक थर्ड पार्टी क्लेम करतात. त्यांच्यामुळे जर काही थर्ड पार्टी इन्सिडेंट झाला तर ते इमिजिएटली क्लेम करतात. बट हेच आपलं ऑब्झर्वेशन असं आहे की वेस्ट झोनमध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये आपल्या गाडीमुळे काही पण डॅमेज झालं कोणाचं तर ते आपण सेटलमेंट करून घेतो, आपण पैसे भरतो, हाणामारी होतात वगैरे वगैरे काय असेल ते. सो आय विल सजेस्ट की जर तुमचा कोणता मेजर असेल किंवा तुम्ही त्याचे पैसे भरू शकत नसाल तर तुम्ही लिगली याच्यामध्ये थर्ड पार्टी क्लेम करून टाका. जे काही समोरची भरपाई असेल, जी काही XYZ अमाऊंट असेल, लाख असेल, 2 लाख असेल, 10 लाख असेल, काय असेल ती आपली इन्शुरन्स कंपनी देऊन टाकेल. त्याची सगळी नोंद घ्यावी. धन्यवाद.